नाशिक महापालिकेतील खड्डे व कथित भ्रष्टाचाराविरोधात शिवसेनेचे खड्डेमुक्त महापालिका अभियान, तीव्र आंदोलनाचा इशारा. शहरातील रस्त्यांवरील वाढत्या खड्ड्यांच्या समस्येसह नाशिक महानगरपालिकेतील कथित भ्रष्टाचाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक भूमिका घेत खड्डेमुक्त महापालिका अभियानाची सुरुवात केली आहे. शहरातील नाशिक रोड, पंचवटी, सिडको, सातपूर पूर्व व पश्चिम विभागामध्ये रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचा आरोप करत या प्रकरणी दोषींवर कारवाई होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की नाशिक शहरासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होऊनही नागरिकांना चांगले रस्ते मिळाले नाहीत. उलट सर्वत्र खड्डेमय परिस्थिती निर्माण झाली असून यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच महापालिकेच्या आर्थिक कारभाराबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करत यामागील जबाबदारांवर चौकशीची मागणी करण्यात आली. यावेळी शिवसेनेच्या वतीनं असा आरोप करण्यात आला आहे की गेल्या 4 वर्षापासून प्रशासकीय राजवटीत महानगरपालिकेचा कारभार सुरू असून या काळात कथित संगणमतातून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. तसेच आगामी कुंभमेळ्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीच्या खर्चाबाबतही पारदर्शकता नसल्याचा आरोप करण्यात आला. कुंभमेळ्याच्या कामांमध्ये नागरिकांच्या हितापेक्षा आर्थिक व्यवहारांना प्राधान्य दिलं जात असल्याचा दावाही पदाधिकाऱ्यांनी केला आहे. शहरातील खड्डे, विकास कामातील अनियमितता आणि कथित भ्रष्टाचाराविरोधात सर्व विभागात जनजागृती व आंदोलनाची मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली असून येत्या काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. या अभियानात लोकसभा प्रमुख जयंत दिंडे, जिल्हा प्रमुख डी.जी. सूर्यवंशी, महानगर प्रमुख प्रथमेश, मनपा गटनेते केशव पोरजे, युवासेना जिल्हाधिकारी सागर कोकणे, महिला आघाडी जिल्हा संघटक स्वाती पाटील यांच्यासह विशाल कदम, राहुल दराडे, सचिन बांडे, शैलेश सूर्यवंशी, मयूर परदेशी, मंदार बर्वे, विजय काळदाते, विलास घोलप, निलेश साळुंके, सरप्रीत सिंग बल, गोरख वाघ, प्रवीण चव्हाण, ॲडव्होकेट मधु पाटील, शिवानी पांडे, संजय परदेशी, संजय चिंचोरे, संजय थोरवे, रामदास आहिरे, सुभाष शेजवळ, आकाश उगले, नितीन जाधव, सुदर्शन चंदनानी, संजय गोसावी, अतुल धोंगडे, परशुराम कनकेकर, साक्षी विधाते, ज्योती कुलकर्णी, रोहन तांबे, शोभा वाल्डे, फैमिदा रंगरेज, रंजना थोरवे, किमिया बागुल, अशोक पारखे, रिया शेख, बबलू साबळे, विजय भालेराव, सुनील भालेरकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.